नमस्कार. आता आपण जे स्टोरेज डिव्हाइसेस विषयीची माहिती घेतली त्यातला पुढचा डिव्हाइस म्हणजे फ्लॉपी डिस्क. फ्लॉपी डिस्क हे आता वापरात येत नाही आहे, पण तरी आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी सांगणार आहे त्याची माहिती. फ्लॉपी डिस्क म्हणजे काय, तर पूर्वीचे पेन ड्राईव्ह म्हणता येतील, पूर्वीची CD म्हणता येईल, पूर्वीची DVD म्हणता येईल. जुन्या काळातली साधारणपणे ज्यावेळेला सुरुवातीला कॉम्प्युटर आले होते बाजारात, त्यावेळेला जो माहिती भरून साठवून ठेवण्याचं साधन म्हणून होतं, त्यात सगळ्यात प्रचलित साधन जसं आत्ता आपण बघतोय पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड वगैरे बघतो, तसं पूर्वीचं सगळ्यात प्रचलित साधन म्हणजे फ्लॉपी डिस्क. फ्लॉपी डिस्क साधारणपणे 3.5 इंचाची असायची, 3.25-3.5 इंचाची असायची, छोटीच फ्लॉपी डिस्क असायची, एकदम लहान असायची. तर या ज्या डिस्क आहेत या डिस्क खूप प्रचलित होत्या, खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जात होत्या, पण त्यांचं लाईफ लिमिटेड होतं. त्यामध्ये डेटा साठवून ठेवला, तो डेटा परत 2 तासांनी काढलं, 10 दिवसांनी काढलं, ती गॅरंटी नसायची ती टिकतीलच म्हणून. पेनड्राईव्हमध्ये जसं आपण भरलं की आपल्याला खात्री असते की मी परत जोडले की त्यातनं डेटा काढता येईल. फ्लॉपी डिस्कच्या बाबतीत तसं नव्हतं. भरलेला डेटा गॅरंटी नसायची ती राहील का नाही म्हणून. मग सतत त्यातली माहिती काढून कॉपी करून घ्या, परत एकदा त्यात टाका, असं काम करावं लागायचं. ह्या अडचणीमुळे फ्लॉपी डिस्क हळूहळू कमी झाली. आपण जे स्टोरेज डिव्हाइसेस बघतोय त्यातला पहिला पार्ट आता बघतोय आपण फ्लॉपी डिस्क. फ्लॉपी डिस्क हे एक प्रकारचं स्टोरेज डिव्हाइसेस आहेत जे पोर्टेबल होतं, म्हणजे कुठेही घेऊन जाण्यासाठी सोयीचं होतं. पूर्वीचे जे कॉम्प्युटर होते त्याची बल्क साईज मोठीच्या मोठी असायची, भले मोठे कॉम्प्युटर होते. ते खूप मोठमोठे कॉम्प्युटर असल्यामुळं ते कॉम्प्युटरमध्ये डेटा इकडून तिकडे घेऊन जायचं म्हणलं की जिकिरीचं वाटायचं. ते फ्लॉपी डिस्क आल्यापासून खूप सोपं झालं, पोर्टेबल होते, कुठेही घेऊन जाण्यासारखं होतं, सहजरित्या घेऊन जाता येतं. यामुळे त्याला पोर्टेबल म्हणतात. दुसरं म्हणजे ते काढता येण्यासारखं होतं, म्हणजे कॉम्प्युटरच्या आतमध्ये जोडून ठेवलं की तसंच राहिलं असं नव्हतं, तर ते CD सारखं, पेनड्राईव्ह सारखं काढलं टाकण्यासारखं करता येतं. CD जसं ते बटन दाबलं की त्याचा ट्रे बाहेर येतो, त्यात CD टाकतो आपण, परत बटन दाबून त्यातलं गाणी, पिक्चर किंवा त्यातला डेटा आपण बघू शकतो, घेऊ शकतो. तसं ह्याच्या बाबतीत सुद्धा, फ्लॉपी डिस्कच्या बाबतीत सुद्धा ते सुद्धा रिम्युएबल होतं, काढता येण्यासारखं होतं, काढून ते दुसरीकडे घेऊन जाता येत होतं, पोर्टेबल होतं. तसंच तो डेटा एखादा डेटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासारखं असल्यामुळं ते ट्रान्सफर करता येतो एका ठिकाणावर दुसरीकडे. कसं वापरत होतो, तर त्यातला फाईल्स, कॉम्प्युटरमधल्या फाईल्स दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये पाहिजे ट्रान्सफर करण्यासाठी मी तो वापरतो. फ्लॉपी डिस्कमध्ये डेटा कॉपी करून दुसरीकडे घेऊन जाणं याच्यासाठी ते वापरत होतो. तसं त्यातलं जी डिस्क होती, ती जी डिस्क होती ती कोणत्या कशातनं बनवली होती, तर एका प्रकारच्या प्लॅस्टिकपासून बनवली होती. त्याला मायलर प्लॅस्टिक असं नाव दिलं. मायलर प्लॅस्टिक एक प्रकारचं मॅग्नेटाइज केलेल्या मटेरियलपासून बनवलेलं असायचं. लोहचुंबकाचं काही प्रमाणामध्ये त्यामध्ये वापर करून ती डिस्क वापरली जायची, काय केली. तुम्ही जर कॅसेट घेतली असतो, जुन्या काळातल्या गाण्याच्या कॅसेट, पिक्चरच्या कॅसेट, व्हिडिओ कॅसेट जर बघितले असतील कुणी, तर त्या कॅसेट म्हणजे अशी पट्टी असायची, त्या पट्टी ज्यापासून बनवली जायची सेम त्याच वस्तूचा वापर यासाठी केला जातो. ती डिस्क त्याच वस्तूपासून, त्याच प्लॅस्टिकपासून केली, ती अशी आरपार दिसत होती, बघता येत होता असा आरपार. एवढं प्लॅस्टिक पातळ होतं, त्या प्लॅस्टिकपासून ते बनवलेलं होतं आणि त्यामध्ये डेटा साठवू शकत होतो आपण. मायलर प्लॅस्टिकपासून बनवलेलं होतं, तो डेटा स्टोर करण्यासाठी मायलर प्लॅस्टिकचा वापर झाला. आता जे ट्रेडिशनल फ्लॉपी डिस्क होती, म्हणजे नेहमी वापरात असली कॉमन प्लॅस्टिक फ्लॉपी डिस्क, त्याच्यामध्ये त्याची कॅपॅसिटी काय होती, तो कॉमन फ्लॉपी डिस्क म्हणजे जास्त वापरात असलेली प्रचलित असलेली फ्लॉपी डिस्क होती, त्याची कॅपॅसिटी किती होती, तर 1.44 मेगाबाईट. 1.44 मेगाबाईट एवढी त्याची कॅपॅसिटी होती. आणि त्याची साईज किती होती, तर 3.25 इंच. म्हणजे आजच्या घरी जर आपण बघितलं तर आपल्याकडे जर व्हिजिटिंग कार्ड असतं, आपलं ATM कार्ड असतं, त्या ATM कार्डच्या तिप्पट साईजचं, ATM कार्डची तिप्पट, ती ATM कार्ड एकमेकाला जोडून असे ठेवले तर किती साईज होईल, साधारण तेवढ्या साईजचे फ्लॉपी डिस्क असायची. ही डिस्क आपल्या खिशात नेता येण्यासारखी होती, पर्समध्ये नेता येण्यासारखी होती. हे लोकांना बरं वाटेल, अरे फ्लॉपी डिस्क आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो, हे जरा वैशिष्ट्य वेगळं वाटेल. आज पेनड्राईव्ह मेमरी कार्ड बघणाऱ्या लोकांना ते जरा चित्र वाटेल, एवढी मोठी डिस्क नेत होती लोकांना. त्याची कॅपॅसिटी 1.44 मेगाबाईट होती. आणि CDच्या तुलनेने बघितलं तर 700 MB CD आहे. CDची कॅपॅसिटी किती आहे, 700 MB, आणि फ्लॉपी कॅपॅसिटी किती आहे, 1.44 MB. जर आपण तुलना केली तर 600 फ्लॉपीची माहिती, 600 फ्लॉपी डिस्क, 600 एवढी माहिती एका CD मध्ये बसते. 600 डिस्क, 600 फ्लॉपी डिस्कची माहिती एका CD मध्ये बसते. एक CD ची कॅपॅसिटी एवढी आहे, 600 पट आहे, फ्लॉपीच्या 600 मोठी, दिसायला मात्र लहान. आणि महत्वाचं त्या फ्लॉपीच्या दोन्ही साईडला डेटा लिहिता येतो, या साईडला पण खालच्या साईडला पण, वरती पण खाली पण.
दोन्ही बाजूला माहिती लिहिता येत होती, मग त्याला 2HD म्हणायचे, दोन्ही साईडला, दोन्ही साईड. आणि HD म्हणजे हाय डेन्सिटी म्हणजे डबल साईड हाय डेन्सिटी 2HD असं म्हणायचे. दोन साईडला डेटा लिहिता येतो म्हणून 2 साइडेड. आणि हाय डेन्सिटी त्याची घनता जास्त आहे. काय घनता आहे, घनता म्हणजे काय ते आपण पुढे बघणार आहे, त्याची माहिती आहे. तसं त्याला एक प्रोटेक्शन नॉच असायचं, म्हणजे त्या फ्लॉपीमध्ये कुणी तिराईत व्यक्तीनं माहिती भरू नये म्हणून त्याला लॉक सिस्टम असायची. लॉक सिस्टीम छोटंसं एक प्लॅस्टिकचा तुकडा होता, तो एका साईडला सरकवला की फ्लॉपीमध्ये माहिती कोणी भरू शकत नव्हतं, फक्त माहिती वाचता येण्यासाठी, त्यातून माहिती काढता येत होते पण त्यात माहिती भरता येत नव्हती. त्याला राईट प्रोटेक्शन नॉच होता, थोडक्यात त्याला लॉक सिस्टीम होती. तसं तो नॉच आपण बंद किंवा चालू करू शकतो. त्या नॉचमुळं आपल्याला डेटा सेव्ह करणं किंवा एडिट करणं आपल्याला बंद करणं शक्य होतं, लॉक करणं शक्य होतं. तसंच हे नॉट जर ओपन असेल तर डेटा भरणं काढणं शक्य होतं, पण क्लोज असेल तर डेटा एडिट सेव्ह करणं शक्य होतं. हे झालं फ्लॉपी डिस्कच्या वैशिष्ट्यांची. पुढं आपण त्या फ्लॉपीचं आतमध्ये असलेले पार्ट त्याच्या संदर्भातली माहिती. आत त्या फ्लॉपी डिस्क समजा ओपन केली तर ओपन केलं काय काय दिसतं, कसं असायचं तर यांची माहिती. फ्लॉपी डिस्क जर आपण अशी बघितली व्यवस्थित तर फ्लॉपी डिस्क अशी चौकोनी दिसते आणि मेटल शटर होतं आहे. हे जे आहे त्याला नावं दिलेत मी त्यासाठी. मेटल शटर दिसतंय. मेटल शटर काय करायचं तर असं इकडे सरकवता येतो, प्लॅस्टिकचं स्टीलचं होतं ते, असं इकडे तिकडे सरकवता येतो. ते सरकवलं गेलं की जो काळा भाग देत आहे तिथं डेटा ऍक्सेस एरिया म्हणून दिले होता. हा जो काळा भाग दिसतोय, काळा भाग जो आहे तो काळा भाग म्हणजे डेटा ऍक्सेसचा एरिया. तो डेटा ऍक्सेस एरिया तर असायचा. हा भाग डेटा ऍक्सेस एरिया. हा मेटल शटर इकडे तिकडे सरकवता येत होतं आणि डेटा ऍक्सेस एरिया हेड कॉम्प्युटरच्या आत जेव्हा आपण फ्लॉपी अशी टाकायचो त्यावेळेला हा डेटा ऍक्सेस एरिया ओपन व्हायचा, इकडे सरकायचा मेटल शटर आणि तो डेटामधनं तिथून डेटा रीड करायचा. आणि हे फ्लॉपी कशाची काय हे कळावं म्हणून तिथं लेबल लिहिण्यासाठी स्टिकर लावलं जायचं त्याच्यावरती लिहिण्यासाठी. हे जे पूर्ण कव्हर आहे ह्याला हार्डचं जॅकेट म्हणायचे. हार्ड प्लास्टिक जॅकेट, या डिस्कचं जॅकेट आहे ते कव्हर आहे. आणि हा नॉच आहे खालच्या बाजूला नॉच. हा नॉच वरती किंवा खाली सरकून आपण त्याला लॉक करता येतो. डिस्क कशी असते ती जर व्यवस्थित बघितलं तर त्याचं कन्स्ट्रक्शन आपण इथं समजा ते पूर्ण ओपन दिलं, खोललं सगळं, खोलल्यानं कसं दिसेल. म्हणजे खालचा भाग त्याच्या आतमध्ये फिल्टर पेपर जसा असतो तसा फिल्टर पेपर आतमध्ये टाकल्यासारखं ब्लॉटिंग पेपर फिल्टर पेपरचा एक कागद असतो. त्या कागदावरती डिस्क ठेवली जाते, त्याच्यावर परत एक कागद आणि त्याच्यानंतर मग वरचा कव्हर. 2 कवरच्या आतमध्ये 2 कागद आणि 2 कागदाच्या आतमध्ये मग डिस्क. हा जो काळा भाग दिसतोय हे म्हणजे आपली डिस्क, मॅग्नेटिक डिस्क. त्याच्यावरती इथं आणि खालच्या बाजूला 2 कागद. का तर ही डिस्क आतमध्ये प्लॅस्टिकला घासून खराब होऊ नये म्हणून. तसंच इथं राईट प्रोटेक्ट नॉच आहे. हा नॉच वरती सरकवला की लॉक व्हायचं, डिस्कमध्ये माहिती लिहिता येत नव्हतं. असं अनेक प्रकारची माहिती याच्यामध्ये तुम्हाला मुद्दाम दिली जस्ट माहितीसाठी. हे सर आपल्याला समजलं पाहिजे असं काय आता गरजेचं नाही, काही बंद झालं आता वापरत नाही. पुढचं ती जी डिस्क असते आपली काळी डिस्क जी आपण इथं म्हणलं ही जी काळी डिस्क आहे या काळ्या डिस्कवरती डेटा कसा राईट केला जायचा, कसा लिहिला जायचा त्याचे भाग पाडले जाईल. त्या डिस्कमध्ये उभे आणि आडवे गोल सेक्टर ट्रॅक्स आणि उभे भाग पाडून सेक्टरमध्ये भाग करायचे. काय प्रकार ते आपण बघू. ट्रॅक आणि सेक्टर, हे जे ट्रॅक आणि सेक्टर विषयी माहिती सांगणार आहे सगळी माहिती प्रत्येक प्रकारच्या डिस्कला इथून पुढे वापरली जात होती. म्हणजे हार्ड डिस्क आहे, हार्ड डिस्क आपण सेम ट्रॅक आणि सेक्टर त्याची पण माहिती आपण पुढे लक्षात घेऊन तुम्हाला. डिस्कमध्ये डेटा जास्तीत जास्त स्टोअर करता यावा म्हणून डिस्कचं विभाजन असे गोल ट्रॅक्समध्ये, गोल रनिंग ट्रॅक जसे असतात त्याचे गोल ट्रॅक आणि उभे भाग पाडलेले सेक्टर्स याच्यामध्ये विभाजन केले. हे गोल ट्रॅक आणि उभे भाग पाडले ते काप पाडले त्याचे सेक्टर. जसं आपण केक आणले तर 2 उभे भाग पाडून त्याचा एक भाग काढतो त्याला सेक्टर काढला असं म्हणतो, एक सेक्टर. आता तो सेक्टर काय तर एक छोटासा मधला भाग. ट्रॅक आणि सेक्टरच्या मध्ये तयार होणारा भाग तो इथं हा भाग हा म्हणजे एक सेक्टर. आता या ट्रॅक सेक्टरच्या आतमध्ये जो मधला भाग होतो त्याला क्लस्टर म्हणतात, माझ्याकडे एक नाव चुकलंय तिथं.
कॉन्सेंट्रिक रिंग्स म्हणजे एकात एक जे रिंग काढलेत त्याला सेक्टर म्हणतात. एकात एक जे काढले त्याला काय म्हणायचं, सेक्टर म्हणायचं. हे सगळे काय सेक्टर्स आहेत, सॉरी ट्रॅक्स आहेत, ट्रॅक्स आहेत. ह्याला काय म्हणायचं, ट्रॅक म्हणायचे. सगळे गोल आहेत ते ट्रॅक आहेत. त्या व्यतिरिक्त उभे भाग पडले त्याला काय म्हणायचं, सेक्टर्स म्हणायचं. उभे आहेत ते सगळे सेक्टर्स आहेत. ट्रॅक्स आर डिवाइडेड इनटू वेज शेप सेक्शन्स कॉल्ड एज सेक्टर्स असं म्हणतात. ही डिस्क हाय कॅपॅसिटीची असायची, म्हणून हाय कॅपॅसिटी येण्यासाठी त्याला ट्रॅक अँड सेक्टरमध्ये प्रत्येक भाग जो होता त्यात 512 बाईट्स एवढा डेटा बसायचा. फ्लॉपी डिस्कच्या कार्ट्रिजेस हाय कॅपॅसिटी असल्यासाठी वाढण्यासाठी ते 3 आणि 3.5 3 आणि 8 इंच याच्यामध्ये भाग केलेले. त्यामध्ये डेटा जास्त स्टोर करता येत होता. जास्त फ्लॉपी स्पेशल डिस्क ड्राईव्ह लागायचा त्याला आणि त्याची कॅपॅसिटी म्हणजे जास्त डिस्क वापरून त्याची कॅपॅसिटी वाढवायचा प्रयत्न केला जायचा. 100 MB, 250 MB, 750 MB एवढ्या कॅपॅसिटीच्या डिस्क बाजारात